ही भाजी भाकरी आणि चपाती बरोबर खूप छान लागते। नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सुगरण अलिबाग चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात उगवणारी रानभाजी भारंगा। चला आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया। बारीक चिरून घेऊया। A few minutes later. भाजी बारीक चिरून घेतलेली आहे। आता या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते आपण पाहूयात। मध्यम आकाराचे 4 कांदे, 9 ते 10 लसूण पाकळ्या, 4 ते 5 मिरच्या। मी ह्या मिरच्या लवंगी घेतलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार किती तिखट भाजी हवी त्यानुसार तुम्ही मिरची घ्या। चिरून घेतलेला बारीक कांदा, ठेचून घेतलेला लसूण, कापलेली मिरची, अर्धा वाटी ओलं खोबरे, पाव वाटी तेल, चवीनुसार मीठ, पाव टीस्पून हळद। आता आपण बनवूया पावसाळ्यातील रानभाजी भारंगा। तेल गरम झालं आहे, आता आपण त्याच्यात पाव वाटी तेल घालूया। ची फ्लेम स्लोच राहू दे। आपण आता घालूया त्यात मिरची आणि लसूण। आता घालूया त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा। मी नेहमी सांगत असते, कांदा चांगला पटकन शिजण्यासाठी चमच्याच्या टोकावर येईल असं थोडंसं मीठ घाला, म्हणजे कांदा लवकरात लवकर शिजतो। A few minutes later. छानपैकी त्याला ब्राऊन कलर आला आहे। आता आपण त्यात घालूया पाव टीस्पून हळद। हळद अशी कांद्यामध्ये पूर्ण एकत्र करून घ्या। आता त्यामध्ये आपण घालूया भारंगा भाजी। थोडी भाजी घालून तिला अशी पूर्ण एकत्र करून घ्या। हाय फ्लेमवर भाजी पूर्ण एकत्र होईपर्यंत परतत घ्या। आता ही भाजी एकजीव झाली आहे। गॅसची फ्लेम स्लो करूया। ही भाजी वालाच्या दाण्यात सुद्धा खूप छान होते। अशी तुम्हाला वालाच्या दाण्याची भाजी जर करायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्यासाठी मी ही रेसिपी सुद्धा करून दाखवेन। यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी छान छान टिप्समध्ये पाहायला मिळतील। स्लो फ्लेमवर 5 मिनिटं झाकण तसेच ठेवून द्या। आवश्यकतेनुसार ताटात थोडे पाणी ओता। A few minutes later. 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहूया। ह्या भाजीला थोडा कडवटपणा असतो। जर तुम्हाला कडवटपणा नको असेल तर 5 ते 10 मिनिटं पाण्यात भाजी ही चांगली उकळून घ्या। 5 ते 10 मिनिटांनंतर भाजी चाळणीमध्ये निथळत ठेवा। नंतर ते पाणी सगळे फेकून द्या। चांगली भाजी पिळून घ्या आणि तेल कांद्यावर परता। ओलं खोबरं टाकून, जास्तीत जास्त जरा ओलं खोबरं टाकलं तर त्या भाजीला चांगला गोडपणा येतो। ही भाजी जास्तीत जास्त कडवट लागत नाही। जर भाजी उकडली तर त्या पाण्याद्वारे सगळे जीवनसत्व निघून जातात।
म्हणून आम्ही ही भाजी अशीच न उकडता करतो. ओलं खोबरं आणि कांदा जरा जास्तीचाच घाला, म्हणजे ह्या भाजीला जरा गोडसरपणा येतो. भाजी आता चांगली शिजली आहे. आपण त्यामध्ये आता ओले खोबरे घालूया. भाजी किती आहे त्यानुसार तुम्ही ओले खोबरं घाला. ओले खोबरं घालून झाले की भाजी अशी पुन्हा परतून घ्या. खोबरं टाकून झाल्यानंतर स्लो फ्लेमवर 2 मिनटं भाजी पुन्हा वाफवून घ्या. A few minutes later. 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्या. भाजी चांगली परतून घ्या आणि गॅस बंद करा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ही भाजी भाकरी आणि चपाती बरोबर खूप छान लागते.